So we are in the packing of ionic solids, ionic crystals in the different unit cells that we are learning here. आपण तीन प्रकार शिकणार आहोत. पहिला आहे AB2 जो त्याला आपण फ्लोराईड म्हणतो, ते शिकलेलं आहे आपण आत्ताच. नंतर दुसरा आहे A2B त्याला आपण अँटी फ्लोराईड म्हणतो, तो पण शिकलेला आहे आपण. AB2 मध्ये काय असतंय, कॅटायन मोठा असतंय, तो लॅटिस पॉईंटला ऑक्युपाय करतो, म्हणजे कॉर्नरला आणि फेसला ऑक्युपाय करतो. अनायन काय करतो, अनायन टेट्राहेड्रोइडला ऑक्युपाय करतो. तर त्याच्यानंतर दुसरं काय करतो आपण, दुसरे पॅकिंगमध्ये किंवा दुसऱ्या अरेंजमेंटमध्ये आपण अशी स्टडी करतो किंवा अशी पॅकिंग बघतो, त्यामध्ये कॅटायन आणि अनायनचा जर विचार केला तर कॅटायन ऑक्युपाय होतो टेट्राहेड्रोइडमध्ये. कशामध्ये, A2B मध्ये. कॅटायन छोटा असतो ना, कॅटायन A2B मधला A+ कॅटायन असतो, तो छोटा असतो, मग तो ऑक्युपाय करतो सगळे टेट्राहेड्रोइड्स आणि अनायन ऑक्युपाय करतो लॅटिस पॉईंट्स. याचा आपण स्टडी आता जस्ट केलेली आहे. आता आपल्याला AB टाईपमध्ये करायची. ती थोडीशी स्टडी आपल्याला इंटरेस्टिंग आहे. ती स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटासा पॉईंट आपला विसरून राहिलेला आहे, तो म्हणजे रेडियस रेशोचा, कारण त्याच्यावरती स्टडी डिपेंड आहे. रेडियस रेशो हे ठरवते की व्हॉइडमध्ये कोणता ॲटम जाऊ शकतो. कारण रेडियस रेशो भानगड काय ते एक सांगतो, नंतर मग तुम्हाला तिसरा प्रकार जो AB आहे ना, तो मी तुम्हाला लगेच सांगतो. रेडियस रेशोचा हा पॉईंट आहे, कारण हा थोडासा महत्त्वाचा आहे याच्यासाठी. रेडियस रेशो म्हणजे काय, तर आयोनिक क्रिस्टल्स आहेत आपल्याकडे. आयोनिक क्रिस्टल्समध्ये कॅटायन एक असणार आहे, एक अनायन. कारण कॅटायन आणि अनायन शिवाय आयोनिक क्रिस्टल्स बनू शकत नाही. पण कोहॅलेंट होईल तो, जॉइंट बॉन्डिंग, डायमंड, ग्राफाईट असा होईल. NaCl व्हायचं म्हणलं तर Na+ आणि Cl- पाहिजेच. मग इथं इफ तुम्ही कॅटायन आणि अनायन जर मोस्टली बघितलं, मोस्टली बरं का, कॅटायनची जी रेडियस आहे ती छोटी असते आणि अनायनची जी रेडियस आहे ती मोठी असते. मोस्टली रेडियस ऑफ कॅटायन इज स्मॉलर दॅन रेडियस ऑफ अनायन. हे असतं असं. लय तर इक्वल होते, इक्वल झालं तर मग रेशो 1 होते. रेशो म्हणजे काय, हा रेडियस रेशो इट इज अ रेशो ऑफ रेडियस ऑफ कॅटायन डिवाइडेड बाय 2 रेडियस ऑफ अनायन. रेडियस ऑफ कॅटायन टू रेडियस ऑफ अनायन हा रेशो आहे. ठीक आहे, हा एक पॉइंट, हा दुसरा पॉइंट. इफ द रेशो ऑफ रेडियस ऑफ कॅटायन टू अनायन इज टेकन, घेतला तर आपण, हे मी जे तुम्हाला डेफिनेशन सांगतो ना ते माझ्या भाषेमध्ये असतं बरं का. पुस्तकी लँग्वेज तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल, तुम्हाला डोक्यात ठेवायला सोपं जाईल. काय बाबा रेडियस रेशो काय, कॅटायनची रेडियस डिवाइड बाय अनायनची रेडियस, ह्या दोघांचं रेशो. कॅटायन छोटा असणार आहे, छोटा आहे म्हणजे एकापेक्षा कमी येणार आहे रेशो, वरचे भाग छोटा आहे ना आपला. इज टेकन कॉल्ड रेडियस रेशो. तो कसा आहे, हे असा आहे, R+ डिवाइड बाय R-. आता समजा एखाद्या मी कंपाऊंड घेतलो, कोणता कंपाऊंड घेतलो, NaCl घेतलो, तर R ऑफ Na+ डिवाइडेड बाय R ऑफ Na-, हे लेस दॅन 1 येणार आहे. Cl-. ऑब्विसली बघा ना, Na+ मध्ये काय आहे 2,8 आहे आणि कॅटायन आहे, त्यामुळे आउटर इलेक्ट्रॉन मध्ये पुल होतील. आणि Cl- मध्ये काय आहे 288 आहे. एक तर ऑर्बिट जास्त आहे म्हणजे ऑटोमॅटिकली ह्याचा साईज जास्त आहे, मग रेडियस वाढणारच. साईज जास्त आहे म्हणजे रेडियस वाढणार, साईज छोटी आहे, रेडियस कमी आहे. ठीक आहे, मग हे ऑब्विसली हे जर मोठं असेल तर लेस दॅन 1 असणार आहे मोस्ट हे याच्यामध्ये. फक्त तुम्हाला Ca डायपॉझिटिव्हचा किस्सा आहे, त्याच्यामध्ये कॅटायनची रेडियस जास्त आहे. ओके, असे खूप कमी आहे, असे फ्लोराईड सारखे एक्झाम्पल खूप कमी आहेत. ठीक आहे, तर अशा रेशो लेस दॅन 1 असतो. मग त्याची एक रेंज आहे मुलांना, रेडियसच्या रेशोची एक रेंज आहे. तरी त्याची एक एक्झाम्पल आहे, जर रेडियस रेशो हा असेल तर आपला कॅटायन हा कोणत्या व्हॉइडमध्ये जातो, काय करतो, त्याचं एक आपल्याला अगोदरच
त्याचं एक काय म्हणतो त्याला एक त्याची जाणीव होते किंवा त्याच्या अगोदरच माणसाला जी चाहूल लागते ना की इथं पुढं काहीतरी आहे, पुढं वाचतंय किंवा असं काहीतरी असतं, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की पुढं काहीतरी आहे किंवा आता तुम्ही असं कधी डोंगरामध्ये रानावनात फिरलेले नाहीत, त्यामुळे ते चाहूल कशी लागते काय नाही ह्या गोष्टीची तुम्हाला जी सेन्स आहे ना तो तेवढा तुमचा मला माहीत नाही वर्किंग असेल नसेल, तुम्ही गेला बी असाल, मी असं म्हणणं बी चुकीचं आहे कारण तुम्ही खेड्यातली मुलं असू शकता हे व्हिडिओ पाहणारे, तर तुम्ही बघा तुम्हाला लगेच कळतं की पुढं काही साप आहे का, जनावर आहे का, असं म्हणतो आपण. गावाकडले माणसं बघा तुमचे वडील आजोबा तेच म्हणतात. किंवा मग ते थांबा, बघून जा, सावध राहा. माझी आजी म्हणायची सावध राहा बरं का, सावध राहा म्हणजे मला असं वाटायचं की सावध म्हणजे सावधान राहा. नंतर लक्षामध्ये आले की अरे सावध राहा या बोलण्याचा अर्थ असा आहे की बाबा तुमच्याकडे काहीतरी येऊ शकतं किंवा तुम्ही थोडंसं स्वतःला सिक्युअर ठेवत चला. लाईक द सेम वे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अगोदरच असू शकते असं ही रेशो सांगतो आपल्याला की बाबा हे असं असू शकतो. तुमचा कॅटायन हा टेट्राहेड्रल वर्ल्डमध्ये असू शकतो का, तुमचा कॅटायन हा ऑक्टाहेड्रल वर्ल्डमध्ये जाऊ शकतो का, तुमचा कॅटायन हा लॅटिस पॉईंटला राहू शकतो का, तुमचा कॅटायन हा ट्रायंग्युलर वर्ल्डमध्ये असू शकतो का, कोणत्या वर्ल्डमध्ये कॅटायन आहे. ट्रायंग्युलर वर्ल्ड सुद्धा आहे, ही वर्ल्ड म्हणजे ट्रायंग्युलर वर्ल्ड्स तुम्हाला मी सांगितलेलं सुद्धा आहे. ही वर्ल्ड म्हणजे ट्रायंग्युलर, ह्याच्यावर एक टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल वर 3 खाली 3. ही कोणत्या वर्ल्ड साईज कशी वाढते, वर्ल्डचा कोऑर्डिनेशन नंबर वाढत गेला की साईज वाढते, तुम्हाला मी सांगितलं. तर ट्रायंग्युलर वर्ल्डचा कोऑर्डिनेशन नंबर 3 आहे, छोटी आहे. टेट्राहेड्रलचा 4 आहे, मोठी आहे. ऑक्टाहेड्रलचा 6 आहे, अजून मोठी आहे. क्युबिक वर्ल्ड 8 कोऑर्डिनेशन नंबर, अजून मोठी आहे. हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते कोणत्यामध्ये त्याचा रेशो कसा होतो, काय रेशो असेल तर कोणत्या वर्ल्डमध्ये कॅटायन जाऊन बसतो याची स्टडी म्हणजे रेडियस रेशो. आता त्याचा आपण एक टेबल आहे, तो टेबल इथं थोडासा अंडरस्टँड करतो म्हणून, ठीक आहे. त्याचा एक सिम्पलचा टेबल आहे, तर आपण टेबल बघूत म्हणून. बघा काय, चला हे तर तुम्ही लिहून घेतलं असाल असं मला वाटतंय. तर मी काय करतो आता तो टेबल तुम्हाला सांगतो रेडियस रेशो. बघा पहिल्यांदा सुरू रेडियस रेशोचा कॉलम. दुसरा कॉलम आहे कोऑर्डिनेशन नंबरचा, म्हणजे रेडियस रेशोवरून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे त्या ह्याच्या कोणाचा तिची वर्ल्ड आहे त्या वर्ल्डचा, म्हणजे टाईप ऑफ वर्ल्ड. या रेडियस रेशोच्या दरम्यान कोणती वर्ल्ड राहू शकते, टाईप ऑफ वर्ल्ड कोणती वर्ल्ड असू शकते त्या रेडियस रेशोमध्ये, टाईप ऑफ वर्ल्ड ती असू शकते. त्या वर्ल्डचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे असं ह्या दरम्यान जर रेडियस रेशो असेल तर कोणत्या वर्ल्डमध्ये कॅटायन जाऊ शकतो आणि त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय होतो, तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर ते आहे आपण बोलू. आणि त्याचे एक्झाम्पल्स काय असतात त्याची स्टडी आपण करतो. बघा रेडियस रेशो जर तुम्ही बघितलात तर रेडियस रेशो जो आहे ना तो 0.115 पासून मोस्टली व्हायला लागतो. 0.115 सुरुवातीचा खूप कमी रेशो असतो 0.115. रेडियस रेशो कोणाचा आहे, R+/R- डिवायडेड इक्वल 0.225. 0.115 म्हणजे खूप कमी आहे, लेस दॅन व्हेरी लेस. 0.115 0.225. टाईप ऑफ वर्ल्डचा प्रकार कोणता आहे, टाईप ऑफ वर्ल्ड इथं कोणतं आहे तर वर्ल्ड आहे इथं जर तुम्ही बघितलात किंवा अंडरस्टँड केलात तर ट्रायंग्युलर एकदम छोटी वर्ल्ड आहे. ट्रायंग्युलर म्हणजे अशा प्रकारची बघा एकदम छोटी इथं आहे. म्हणजे बघा किती छोटी आहे, म्हणजे कॅटायन किती छोटा आहे, हे आण्याने आहे समजा आणि ह्या कॅटायन आहे, म्हणजे R+ खूप छोटी आहे ना, तो R+ खूप छोटी आहे म्हणून रेशो खूप कमी व्हायला लागलाय. जेवढा कॅटायनची रेडियस छोटी तेवढा रेशो कमी. ट्रायंग्युलर कोऑर्डिनेशन नंबर किती याचा 3 असतो कोऑर्डिनेशन नंबर. एक्झाम्पल याचं B2O3 आहे एक्झाम्पल्स. मग आता इथल्या वर्ल्डमध्ये टाईप ऑफ वर्ल्ड, या वर्ल्डमध्ये कॅटायन असतो बरं का. टाईप ऑफ वर्ल्ड म्हणजे इथं कॅटायन लोकेट्स, इन विच कॅटायन लोकेट्स. आता दुसरा आहे 0.225 to 0.414. हे आपल्याला दुसरा प्रकार पाहायला मिळतो 0.414. बघा इथं किती आहे, याला टेट्राहेड्रल वर्ल्ड्स म्हणतो. तुम्हाला माहिती आहे 4 आहे बघा, खाली 3 वर 1 टेट्राहेड्रल. याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. याचं एक्झाम्पल आहे ZNS.
ZnS. ठीक आहे. इथं मग इथला जो Zn डाय पॉझिटिव्ह आहे ना तो टेट्राहेड्रल हॉइडमध्ये जाईल. इथला B ट्राय पॉझिटिव्ह आहे तो ट्रायंग्युलर हॉइडमध्ये जाईल. ओके. आणि नंतर आहे 0.414 टू 0.732. ओके. हा जर असेल ना तर ऑक्टाहेड्रल ओव्हर्स जिथं बघा 6 आहे बघा, खाली 3 वर 3 वाला विरुद्ध दिशेने 2 तुमच्याकडे आहेत तर 2 तुमच्याकडे आहेत तर वरच्या लेअरचे तर वरच्या लेअरचे 2 तुमच्याकडे आहेत तर खालच्या लेअरचे 2 माझ्याकडे आहेत आणि 1 असं उलटं असलेलं म्हणजे अरेंजमेंट. हे 2 आहेत ना, आता वरी उलटं बसेल म्हणजे कसं बसेल, इथे 1 बसेल तर 2 बसतील. अशा प्रकारे ऑक्टाहेड्रल बॉडी म्हणतो आपल्याला. खूप मोठी असते, साईज वाढते कारण ह्याच्यामधली कोऑर्डिनेशन नंबर वाढला की मधला जो ओपन स्पेस आहे, एम्प्टी स्पेस आहे, जी व्हॉइड आहे ती ऑटोमॅटिकली मोठी व्हायला लागते. इथं 6 आहे आणि ऑक्टाहेड्रलचं काय आहे 6 टाईप ऑफ बॉडी, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. आणि इथं एक्झाम्पल आहे याचं NaCl. ऑक्टाहेड्रल. ओके. आता इथला जो Na प्लस आहे ना तो इथं जाऊन बसतो. Na प्लस इथं असतो, इथला Zn डाय पॉझिटिव्ह इथं असतो, इथला B ट्राय पॉझिटिव्ह इथं असतो. साईज खूप छोटी होते ना, 2 एमचे फक्त 2च इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये, खूप साईज छोटी होती याची. ठीक आहे. नंतर आहे 0.73221 स्ट्रिक्टली लेस दॅन 1 2 त्याला 0.99 पर्यंत म्हणू शकतो, 9199 पण लेस दॅन 1 स्ट्रिक्टली लेस दॅन 1 आहे. अशा प्रकारची क्युबिक व्हॉइड जी आपण सांगितली होती बघा, क्युबिक व्हॉइड सिम्पल क्युबिकमधले 8ला 8 कॉर्नरमध्ये एवढी मोठी एम्प्टी स्पेस शिल्लक राहतो. ओके. क्युबिक व्हॉइड याचा कोऑर्डिनेशन नंबर जे असतो ना याचा कोऑर्डिनेशन नंबर 8 येतो. याचं एक्झाम्पल आहे सिजियम Cl. सिजियम पण मोठा आहे, Cl पण मोठा आहे. ठीक आहे. आणि हा सिजियम जो आहे ना तो मध्ये जाऊन बसतो, क्युबिक व्हॉइडच्या मध्ये जाऊन बसतो सिजियम. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचा रेशो, कारण सिजियम साईज मोठी असल्यामुळे रेशो इथं वाढलेला आहे थोडासा ऑटोमॅटिकली. इथं वरून खाली कॅटॅनची साईज वाढायला लागली आहे म्हणून तर रेशो वाढायला लागला ना. R+/R- हा प्लस वरचा वाढत गेला की रेशो वाढत जातो. तर अशा प्रकारची अरेंजमेंट तुम्हाला पाहायला मिळते. जर समजा याच्या दरम्यान आलं तर समजायचं की ट्रायंग्युलर आहे. आता Zn डाय पॉझिटिव्ह हे याच्या दरम्यान येते. ज्याचा रेशो 0.3 आहे, याचा रेशो 0.54च्या आसपास आहे, याचा रेशो 0.91च्या आसपास आहे. हे आपल्याला सगळे हे तिन्ही एक्झाम्पलची पॅकिंग आपल्याला शिकायची आहे. तिन्ही एक्झाम्पलची पॅकिंग आता आपल्याला लगेच आपण शिकणार होते, तिन्ही पण एक्झाम्पलची पॅकिंग. ओके. तर हा आपला टेबल आहे. आणि इथे एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का, तो तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल. मी मागं पण सांगितलं असेल असं वाटतंय मला, आठवत नाही सांगितलं नाही, पण नसेल तर मी तर नसेल किंवा सांगितलं असेल मी सांगणार तर आहेच. जर मी प्रेशर दिलो बघा, जर मी प्रेशर दिलं तर मोर ॲटम जवळ येतील, कोऑर्डिनेशन नंबर वाढेल. जर प्रेशर दिलं गेलो तर मोर नंबर ऑफ ॲटम्स विल कम क्लोज टू इच अदर, सो कोऑर्डिनेशन नंबर डेफिनेटली इन्क्रीजेस. मग इथं जर मी समजा ह्या NaClला प्रेशर दिलो तर तो सिजियम Clच्या टाईपमध्ये येतो, त्याचं जवळ येतो एकदम, त्याची व्हॉइड छोटी. व्हॉइड काय व्हायला लागते म्हणजे ॲटम्स जवळ लागतात, कोऑर्डिनेशन नंबर वाढायला लागतो ऑटोमॅटिकली. कोऑर्डिनेशन नंबर वाढला कारण मोर नंबर ऑफ ॲटम्स कम क्लोज टू इदर, दे विल टच टू इच अदर. म्हणजे इफ प्रेशर if pressure is given, हे नोट म्हणून लिहा, काय इम्पॉर्टंट आहे असेल तरी, माहीत असेल तरी लिहा, नसेल तरी लिहा. इफ प्रेशर इज गिवन टू NaCl packing, if pressure is given to NaCl packing, then coordination number Cn म्हणजे coordination number increases. That is, it converts into cesium Cl type packing. coordination number वाढतो, ह्याला प्रेशर त्याचा coordination number 12 होतो. तर बघा हेच आता बघा, आणि उलट टेम्परेचर जर दिलं तर सिजियम Clला टेम्परेचर दिलं तर तो NaCl मध्ये रूपांतर होतो. ओके. ह्याचा फर्स्ट पॉईंट. दुसरा आहे टेम्परेचर इज गिवन टू सिजियम Cl, इट कन्वर्ट्स टू, कशामध्ये कन्वर्ट होतो, इट कन्वर्ट्स टू, temperature is given to cesium Cl, it converts to which type of packing, temperature is given to cesium Cl, it converts to which type of packing, NaCl type, it converts to NaCl type packing.
तो NaCl टाईप पॅकिंगमध्ये कन्वर्ट होतो. हे झालं रेडियस रेशोचा स्टडी. आता आय होप यू अंडरस्टँड दिस. ओके, आता आपल्याला शिकायचे AB टाईप. AB टाईपमध्ये तुम्हाला म्हणतो बघा 3 आहेत. तर 3मध्ये हा एक प्रकार आहे, हा एक प्रकार आहे, तिन्ही प्रकार आहेत. तिन्ही प्रकार शिकायचे आपल्याला. हेवी पॅकिंग, हेवी पॅकिंग, हेवी पॅकिंग. तर पहिलं आहे 1:1 रेशो AB2 मध्ये. तर 1:2 रेशो किंवा 2:1 रेशो होता. फ्लोराईडमध्ये 1:2 रेशो होता. अँटीफ्लोराईडमध्ये 2:1 रेशो होता. आता इथं आपल्याला बघूत म्हणा. ठीक आहे, इथं आपण काय करू, तुम्ही असे म्हणू शकता प्रेशर इन्क्रीजेस कोऑर्डिनेशन नंबर, टेम्परेचर डिक्रीजेस कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे, असं पण म्हणू शकतो. आता आहे AB टाईप पॅकिंग. तिसरा आयोनिक क्रिस्टलचा तिसरा प्रकार AB टाईप पॅकिंग. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत बरं का. 3 याच्यामध्ये 3 कोणते कोणते येतं. याच्यामधला पहिला A म्हणतो मी झडेनियस टाईप. याला म्हणतात वुडझाईट. वुडझाईट टाईप पॅकिंग. ओके, झडेनियस इज ऑल्सो कॉल्ड एज अ वुडझाईट टाईप पॅकिंग. चला, तर बघा आता वुडझाईट पॅकिंगमध्ये नेमकं काय, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथं हिंट तुम्हाला म्हणून ना मी, आपल्याला चाहूल लागते. ती चाहूल हे सांगते की याचा रेडियस रेशो. इफ रेडियस रेशो इज टेकन घेतला तर R ऑफ Zn डाय पॉझिटिव्ह आणि R ऑफ S डाय निगेटिव्ह इक्वल टू काय, R ऑफ Zn डाय पॉझिटिव्ह आणि R ऑफ S डाय निगेटिव्ह काय होतो याचा रेशो. याचा रेशो होतो 0.3. रेशो याचा 0.3 आला की आत्ताच्या टेबलनुसार डोळे झाकून समजायचं की हा कॅटायन टेट्राहेड्रल वर्ल्डमध्ये जाऊन बसणार. ओके, हेन्स Zn डाय पॉझिटिव्ह ऑक्युपाइज TV. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 ऑब्व्हियसली 4. मग S डाय निगेटिव्हचा पण 4 असू द्या ना, 4 काय फरक पडला. पण आता लोकेशन कसं बघायचं, कुठं बसलेले, त्यांची पॅकिंग कशी आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं ना, ह्याची अरेंजमेंट FCC आहे. ओके, इट शोज FCC अरेंजमेंट. इट शोज FCC टाईप पॅकिंग. इट शोज FCC टाईप पॅकिंग. तो FCC टाईप पॅकिंग शो करतो. इट शोज FCC पॅकिंग. ओके, FCC टाईप पॅकिंग. तर बघा R ऑफ Zn डाय पॉझिटिव्ह व्हेरी स्मॉल दॅन S डाय निगेटिव्ह. सो द रेशो ह्याचं जर बघा तुम्ही जर बघितलं 10 मल्टिप्लाय करतो त्याचं 3 होते. म्हणजे याची रेडियस कुणाची रेडियस आहे, याची रेडियस किती छोटी आहे बघा, तुम्ही कम्पेअर करू शकता. ठीक आहे, त्याचं आता काय म्हणतो त्यानं 1/3 आहे ना. हे 1/3 मध्ये जरी घेतला तुम्ही तर समजू शकता तुम्ही, ही 3 पटीनं मोठी रेडियस आहे. तर बघा इट शोज काय शो करतो इथं, हा शो करतो की Zn डाय पॉझिटिव्हचं लोकेशन टेट्राहेड्रल वर्ल्ड आहे, हा शो करतो. मग इथं तर म्हणलं FCC लॅटिस. मग FCCला कोण प्रेझेंट आहे, FCCला ऑब्व्हियसली S डाय निगेटिव्ह, कारण त्याची साईज मोठी आहे. ओके, हिअर S डाय निगेटिव्ह हॅज लार्ज साईज. So located at FCC lattice point. कुठे लॅटिस पॉईंट. आणि लॅटिस पॉईंट म्हणजे कोणते, कॉर्नर आणि फेसला. म्हणजे टोटल S काय झाले, झेड इफेक्टिव्ह 4. झेड इफेक्टिव्ह 4 म्हणजे S डाय निगेटिव्ह 4. सो 4S डाय निगेटिव्ह प्रेझेंट. 4S डाय निगेटिव्ह प्रेझेंट. तर 4S डाय निगेटिव्ह जर प्रेझेंट असतील याच्यामध्ये तर आपण एक सिम्पलचा पॉईंट बघूत म्हणा. काय पॉईंट बघूत म्हणा की रेडियस रेशो इज टेकन Zn डाय पॉझिटिव्ह S डाय निगेटिव्ह. तर तुम्ही याला इक्वल टू 0.3 असं म्हणतो. सगळं एकदम करेक्ट आहे, बरोबर आहे. आता जर तुम्ही बघितलं इथं तर एक सिम्पल पॉईंट तुमच्या डोक्यामध्ये येतो. कोणत्या डोक्यामध्ये येतो, तो म्हणजे टेट्राहेड्रल वर्ल्डमध्ये हा प्रेझेंट आहे. कोण प्रेझेंट आहे, Zn डाय पॉझिटिव्ह. हे FCC लॅटिस आहे तर 8 टेट्राहेड्रल वर्ल्ड असतील. ओके, हेन्स
हा पॉईंट माझ्या डोक्यामध्ये येतो बरं का. हेन्स 8 TVs आर प्रेझेंट. किती आहेत टी व्ही प्रेझेंट? 8 TVs आर प्रेझेंट. 8 आहेत TVs. जर 8 TVs प्रेझेंट असतील इथं, 8 TVs आर प्रेझेंट, मग आता एकदम सिम्पल झालं की जर 8 TVs प्रेझेंट इथं असतील तर सगळ्यात इंटरेस्टिंग पॉईंट काय तर 8 टेट्राहेड्रल आहेत. पण आपल्याकडं तर 4च आहेत. हे कोण 4 आहेत? कारण एस डाय निगेटिव्ह 4 आहेत, म्हणजे त्याला बॅलन्स करायला झडेन सुद्धा 4च असणार आहेत. बट वी हॅव 4 झेडियन डाय पॉझिटिव्ह. सो म्हणून वी हॅव 4 झेडियन डाय पॉझिटिव्ह. सो तर काय म्हणू शकतो? वी हॅव 4 झेडियन डाय पॉझिटिव्ह. सो तर काय? सो हाफ TVs आर फिल्ड. हाफ TVs आर फिल्ड. ओनली हाफ. दॅट इज कॉल्ड एज अल्टरनेट टीव्ही किंवा और मी तुम्ही शकतो अल्टरनेट TVs कंटेन झेडियन डाय पॉझिटिव्ह. म्हणजे एक आवर आहे तर एकामध्ये नाही आहे. अल्टरनेट TVs मध्ये झेडियन डाय पॉझिटिव्ह प्रेझेंट आहे. ओके, त्याचा रेशो बघा आता. म्हणजे हे 4 झेडियन डाय पॉझिटिव्ह झालं म्हणजे 4 झेडियन डाय पॉझिटिव्ह अँड 4 एस डाय निगेटिव्ह, म्हणजे 4 झेडियन एस एकामध्ये इफेक्टिव्ह झाला. त्याचा स्ट्रक्चर कसं निघते बघा. त्याचं तुम्ही स्ट्रक्चर कसं काढू शकतो ते तुम्हाला मी एका मिनिटात सांगतो. ठीक आहे, मग स्ट्रक्चर असं निघतंय. आता इथं अल्टरनेट टीव्ही मध्ये प्रेझेंट आहे ना. हा अल्टरनेट म्हणजे सगळ्या टीव्ही मध्ये प्रेझेंट नाही. आता बघा बॉडी डायगोनल अगोदर काढून घेतो मी. नजर हटी दुर्घटना घटी. नक्कर गेलं की इकडे निघून गेलं ते. राईट. तर बघा हे बघा वर पोचलो बघा. हे खाली यायला पाहिजे बरं का. हे वरून बाजूने गेले. हे थोडंसं चालते, काय हरकत नाही. तर मी असंच घेतो थोडंसं. चला जाऊ द्या. आणि हे इथून हे तर काही विशेष नाही. हा समजा आपला पॉईंट जॉईनिंग पॉईंट आहे समजून थोडंसं डिफ्यूज समजून घ्या. तर इथे जे कॉर्नर आणि फेस आहेत त्याला एस डाय निगेटिव्ह आहे. हे कॉर्नर जे आहेत ओके, आणि हे फेस जे आहे तिथे 1 2 इकडे 3 4 ह्याच्या पाठीमागचा एक असा आणि पुढचा एक कुठेतरी असा. इथं झेडियन सॉरी एस डाय निगेटिव्ह. एस डाय निगेटिव्ह इथं प्रेझेंट येतं. आणि आता अल्टरनेट टीव्हीज हे खूप महत्त्वाचे आहे. अल्टरनेट टीव्हीजला कोण प्रेझेंट आहे? झेडियन. टीव्हीज कुठे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 असे टीव्हीज आपल्याला परत बघा. लक्षात घ्या इथं अल्टरनेट म्हणजे वर असेल इथं खाली टीव्ही प्रेझेंट असणार नाही. कारण 4च टीव्हीमध्ये झेडियन डाय पॉझिटिव्ह प्रेझेंट आहेत. बाकीच्या टीव्ही वॅकंट आहेत, तशाच आहेत, एम्प्टी आहेत. त्या 1:1 रेशो आहे इथं असेल. आता याच्यामध्ये ना याच्यामध्ये जर तो खाली असेल इथं तर तो वर नसेल. याच्यामध्ये तो खाली आहे तो वर नाही. इथं वर आहे. नाही इथं आहे ना खाली. मी ऑलरेडी लिहिलं. सॉरी हे नाही. इथं आहे याच्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारे ह्या बॉडी डायगोनलवर अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की इथं अल्टरनेट टीव्ही हे जे दिसते तुम्हाला हे ब्ल्यू वाल्यामध्ये प्रेझेंट आहे झेडियन डाय पॉझिटिव्ह. हे ब्ल्यू वाल्यामध्ये प्रेझेंट आहे झेडियन डाय पॉझिटिव्ह इथं प्रेझेंट आहे. दॅट्स इट. दॅट इज द अरेंजमेंट और पॅकिंग ऑफ द झेडियनएस. म्हणजे झेडियनएसमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळालं? झेडियनएसमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं पहिलं रेशो आला 0.3. त्याच्यावर आपण पकडलो की बाबा झेडियन डाय पॉझिटिव्ह कुठे प्रेझेंट आहे? ओव्हॉइडमध्ये प्रेझेंट आहे. कोणत्या ओव्हॉइडमध्ये प्रेझेंट आहे? टेट्राहेड्रल ओव्हॉइडमध्ये प्रेझेंट आहे. विषय क्लिअर झाला. मग आपण एस डाय निगेटिव्हची पॅकिंग बघितलो. ती निघाली FCC. मग 4 एस डाय निगेटिव्ह आहेत. मग 4च झेडियन असायला पाहिजे. मग टेट्राहेड्रल ओव्हॉइडमध्ये जर प्रेझेंट असतील तर ते सगळ्या जर भरल्या तर ते 8 होतील. मग ते 8 होतील तर आपण त्याला थोडंसं 4मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. मग कसं करणार? सगळ्या जर भरलो तर रेशो 1:2 होईल. ते चुकू द्यायचे. ते चुकेल तसं नाही आहे. मग अल्टरनेटमध्ये आपण भरतो म्हणजे ते ऑलरेडी तसे प्रेझेंट आहेतच. ते आपल्याला ऑब्झर्व झाले. ऑब्झर्व काय झाले की बाबा एकामध्ये आहे एकामध्ये नाही. एकामध्ये प्रेझेंट आहे एकामध्ये प्रेझेंट नाही. हे आपल्या इथं ऑब्झर्व झाले. आणि अशा प्रकारची जी अरेंजमेंट आहे त्याला वुडझाईट अरेंजमेंट असं म्हणतो. वुडझाईट अरेंजमेंट हे अशा प्रकारच्या अरेंजमेंटला आपण म्हणतो. अशा प्रकारे आपण इथं
थांबूत म्हणून